संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। खरं तर वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं याच्यासाठी घेतलेला आहे। आजच्या कार्यक्रमाचा विषय कायदा व सुव्यवस्था आहे। आपणा सर्वांनाच ज्ञात आहे की आजच्या दिवसामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे आणि हे महत्त्व सांगण्यासाठी आपल्याकडे बारामतीचे सरकारी वकील माननीय ॲडव्होकेट विजयरावजी मोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तरी आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो। तसेच यांचं देखील या ठिकाणी स्वागत आगमन झालेलं आहे। तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो। विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। खरं तर आज कायदा व सुव्यवस्था या विषयावरती परिश्रम घेणारे आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर निंबाळकर मॅडम तसेच सर्वेसर्वा निंबाळकर सर, उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक आणि मित्रमैत्रिणींनो, खरं तर आज आपण पाहतोय की आजच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था याचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे। कारण कायदा हा न्यायालयामार्फत त्या ठिकाणी चालवला जातो किंवा न्यायालय कायद्याचं संरक्षण करणे हे न्यायालयाचं देखील काम आहे आणि पोलीस प्रशासन देखील पोलीस प्रशासनाचं सुव्यवस्था टिकवण्याचं काम आहे। परंतु ह्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कधी काय आपल्याला पोलीस प्रशासनच कायदा हातात घेतात की काय किंवा एक सामान्य जनता हा कायदा हातात घेते काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आजची परिस्थिती फार भयानक आहे। आपण जसं म्हणतो की आपल्या देशाची आर्थिक प्रगती झाली, तिसऱ्या क्रमांकावरती भारत देश आला, परंतु आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी आर्थिक गरिबी देखील वाढत चाललेली आहे। पु ल देशपांडे आपल्या एका भाषणात एका पंक्तीमध्ये सांगतात, भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा जगातली माणसं दाखवतो। ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही। आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते तर जगाला किंमत आणि देवाला किंमत राहिली नसती आणि म्हणून हे सर्व चक्र आपल्याला या जीवनामध्ये याच ठिकाणी जगायचं आहे। मी पुढचं प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या विभागाच्या प्रमुख काटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। नमस्कार, मी प्राध्यापक शिवानी निंबाळकर, श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर। आज आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास मंडळांतर्गत 3 दिवसीय कार्यशाळा राबवण्यात आली होती आणि आजचा हा कार्यशाळेचा दुसरा दिवस। तर या कार्यशाळेमध्ये आजचा हा विषय आहे कायदा आणि सुव्यवस्था आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे लाभलेले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विजयराव मोरे सर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते। त्याचबरोबर संसरगावचे आदर्श सरपंच
श्री पांडुरंग भाऊ निंबाळकर यांचं देखील मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी मी कर्मचाऱ्यांना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्रसंचालन पार करावे. या कार्यक्रम ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. तर मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्याख्याते ॲडव्होकेट विजयराव मोरे यांचा सत्कार सहाय्यक प्राध्यापक अंकुश लांडगे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खरं तर वकील म्हटलं की त्या ठिकाणी काळ्याचं पांढरं करणं आणि पांढऱ्याचं काळं करणं आणि कोर्टातली केस की त्या ठिकाणी बरेच आपण पाहतो की समाजामध्ये त्या ठिकाणी कोर्ट आपण ज्याला न्यायालय म्हणतो म्हणजे लोक पूर्वी असं म्हणायची की हॉस्पिटलची कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चांगल्या माणसाने चढू नये म्हणजे चांगल्या माणसाने त्या ठिकाणी जाऊच नये असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं जायचं. कारण ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती लेंदी प्रोसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बरेच त्या ठिकाणी आपण मर्डर केस असतील किंवा वेगळ्या केसेस असतील किंवा आजच्या ज्वलंत प्रश्नावरती ज्या काही डिवोर्स केसेस असतील ह्या अत्यंत समाजामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत आणि या सर्वांचं निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी ही फार महत्त्वाची राहिलेली आहे. ज्या व्यक्तीवरती अन्याय झालेला आहे त्या व्यक्तीवरती त्या ठिकाणी अन्याय दूर करण्यासाठी त्या ठिकाणी नेहमीच प्रयत्नशील असतात. मी आता सहज असं बोलून गेलो की वकिलांना काळाचं पांढरं करणं म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून कोणताही म्हणजे सपोज तरी त्या ठिकाणी त्याचं वकीलपत्र स्वीकारावं लागतं. कारण आपण पाहतो की आजच्या समाजामध्ये किंवा न्यायालयीन व्यवस्थेवरती त्याच्यावरती त्या ठिकाणी आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्या ठिकाणी तो गुन्हेगार होत नाही. हे आपल्याला त्या ठिकाणी आजच्या काळामध्ये त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी न्यायालयीन आपल्याला माहिती असणं गरजेची आहे किंवा आपल्या करिअरमध्ये आपण त्या ठिकाणी LLB होऊन चांगल्या प्रकारचे वकील किंवा सरकारी वकील आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण देखील कशा पद्धतीने सरकारी वकील होऊ शकतो तर त्या पद्धतीचं मार्गदर्शन आज आपल्याला सर करणार आहेत. मी ॲडव्होकेट विजयरावजी मोरे सरांना विनंती करतो की सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. त्यांचा कर्मचारी वर्ग प्रथमतः मला या ठिकाणी बोलवलं आपल्यासमोर जे मार्गदर्शन करण्याची संधी आज उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाचं आभार मानतो. सर्वात प्रथम कायदा आणि सुव्यवस्था याला काय कशाला म्हणायचं, कायदा म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा पडतो. प्रत्येक वेळेस आपण बघतो की कोणतीही घटना घडली की मोर्चे किंवा काही असं वातावरण तयार झालं की नंतर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आला. पण कायदा म्हणजे काय आणि सुव्यवस्था म्हणजे काय हे पहिलं आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर मी बाकीच्या पण गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो. कायदा म्हणजे असे की जनरली आपण समाजामध्ये वागत असताना कशा पद्धतीने वागावं किंवा कोणतं आचरण करावं यासाठी जे काही नियम घालून दिलेले त्याला आपण साधारणपणे कायदा म्हणतो. आणि सुव्यवस्था म्हणजे काय तर या कायद्याचं संरक्षण करण्यासाठी जी काही यंत्रणा असते त्याला आपण सुव्यवस्था. आता प्रथमतः आपण जर कायद्याचं जर बघितलं तर कायद्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सबस्टॅन्शियल लॉ आणि दुसरं म्हणजे प्रोसिजर लॉ. सबस्टॅन्शियल लॉ म्हणजे ज्यामध्ये तुमचे हक्क आणि अधिकार किंवा कर्तव्य हे कायद्याने कुठंतरी लिहून ठेवलेले आहेत किंवा नियम घालून दिलेले आहेत. आणि ते प्रोसिजर लॉ म्हणजे या कायद्याचं जर उल्लंघन झालं तर तुम्हाला त्या कायद्याच्या उल्लंघनाबाबत करणाऱ्याला कशी शिक्षा द्यावी किंवा तुमच्या हक्काचं संरक्षण कसं करावं यासाठी जी काही प्रोसिजर दिलेली
त्याला प्रोसिजर लॉ असं म्हटलं जातं. आता आपण बऱ्याच वेळा बघतो की कायद्याच्या मध्ये की इंडियन पिनल कोड पूर्वीचा जो आहे आणि आत्ताचा नवीन भारतीय न्याय व्यवस्था किंवा हे दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे मनुष्याच्या किंवा आर्थिक किंवा कुठलाही गुन्हा असा कुठलाही त्यामधून कोणताही गुन्हा असा सुटत नाही की तो गुन्हा केल्यानंतर किंवा तुमचं जे चुकीचं आचरण आहे त्याला कायद्याने शिक्षा दिली. मग आता हे समाजामध्ये वागत असताना आपण कसं असलं पाहिजे की आपण म्हणतो की कायदा हातात घ्यायचा नाही, आपण मारामारी केल्या, चोऱ्या केल्या, ज्याला आपण शिक्षा, हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञान आहे, ते सांगण्याचं खूप मोठी गरज नाही. परंतु त्याच्यानंतर आजचा जो सगळ्यात महत्त्वाचा किंवा आम्ही कोर्टामध्ये काम करत असताना बघतो तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो आता पोस्को म्हणून आलेला आहे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, 2012 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला. त्याच्या एवढ्या प्रचंड केसेस वाढत चाललेल्या आहेत. याचे 2 कारणं आहेत, बदलती व्यवस्था त्याचबरोबर कायद्याचा दुरुपयोग. म्हणजे हे पण खूप आपल्याला यांनी सांगावं लागतंय की याच्यामध्ये की या कायद्याचा दुरुपयोग तेवढाच वाढायला लागला. पूर्वी आपल्याला ज्यावेळेस 1980 साली ज्यावेळेस हा इंडियन पिनल कोड जो होता तो इंग्रजांनी तयार केलेला होता, त्याच्यानंतर तो भारतीयांनी तो स्वीकारला, त्याच्यामध्ये काही बदल करून त्यावेळेस 498A हे कलम होतं. 498 हे कलम नंतर भारताने ज्यावेळेस आपल्याला विवाहितांना ज्यावेळेस अत्याचार होत आहेत असं निदर्शनास आलं आणि 498A कलम हे त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं गेलं किंवा ते बदललं. आणि मग 498 कलम काय होतं तर एखाद्या विवाहितीला जर समजा कोणी त्रास देत असेल, मानसिक आणि शारीरिक त्रास देत असेल की जेणेकरून तिला आत्महत्या करावं असं वाटत असेल किंवा ती आत्महत्या करत असेल, अशा प्रकारची त्याच्यामध्ये दुरुस्ती आली. सुरुवातीला हा कायदा ज्यावेळेस अस्तित्वात आला, ज्यावेळेस पहिला गुन्हा दाखल झाला तर SP लेवलचा म्हणजे जो जिल्ह्याचा पोलीस प्रमुख आहे, पूर्ण जिल्ह्याचा पोलीस प्रमुख जो आहे त्याने या गुन्ह्याचा तपास केला होता. मित्रांनो, नंतर त्या कायद्याचा दुरुपयोग एवढा वाढला की नंतर साधा जो 2 वर्ष सर्व्हिस केलेला हवालदारकडे त्याचा किंवा पोलीस कॉन्स्टेबलकडे त्याचा तपास घ्यायला गेला. तसं आता या पोस्कोच्या बाबतीत होतोय का ही भीती. मग आता परंतु आता त्याच्यानंतर आपण जर बघितलं काळाच्या ओघात जसे महिलांनी शिक्षणामध्ये प्रगती केली, नोकरीमध्ये प्रगती केली, की तशा प्रकारे ह्या 498च्या केसेसचं प्रमाण खूप कमी झालं. म्हणजे ज्यावेळेस मी वकिलाला सुरुवात केली 2000 मध्ये तर त्यावेळेस सगळ्यात जास्त सत्र न्यायालयामध्ये केसेस जे चालायचे त्या म्हणजे विवाहितेच्या आत्महत्या करणार. आता माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या याच्याप्रमाणे ह्या 10 वर्षात एकही केस माझ्याकडे अशी आलेली नाहीये की त्याच्यामध्ये विवाहितेने आत्महत्या केली. याचं कारण काय तर जी बदलची व्यवस्था झाली, बदलत्या व्यवस्थेप्रमाणे महिला सबल झाली. पूर्वी तिला पती हा परमेश्वर होता, पतीशिवाय तिला जर नवऱ्याने आखून दिलं तर राहायचं कुठं, खायचं काय, याबद्दलच्या प्रश्न उद्भवत होते आणि त्याच्यामुळे ती आत्महत्या करत जात होती. आता काळ बदलला, 2005 मध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती झाली, महिलांना किंवा मुलीला वडिलांच्या इस्टेटीमध्ये समान हक्क आणि अधिकार आला. पूर्वी हा हक्क आणि अधिकार नव्हता. हा हक्क आणि अधिकार ज्यावेळेस 1960 मध्ये पहिल्यांदा दिला, हक्क आणि अधिकार दिला, त्याच्यानंतर आपले शरद पवार साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशी कायद्यामध्ये दुरुस्ती झाली. आणि त्याच्यामध्ये 1994 च्या दिवशी ज्या मुलींचा विवाह झालेला नव्हता अशा अविवाहित मुलींना वडिलांच्या हिस्स्यामध्ये मुलीला संपत्तीमध्ये हिस्सा दिला. म्हणजे वडिलांच्या हिस्स्यामध्ये म्हणजे काय, धरून चला की समजा आई वडील आहेत आणि त्यांना 2 मुलं आणि 2 मुली आहेत, तर मग वडिलांचं जर समजा वाटप झालं तर एका मुलीचं लग्न 1994 मध्ये झाले, एका मुलीचं लग्न 94च्या नंतर झालेलं आहे. तर मग वाटणे किती होणार, 2 मुलं आणि 1 वडील, 3 वाटणे होणार. वडिलांना 1 हिस्सा मिळणार. समजा रुपयातले 35 पैसे वडिलांना मिळाले तर त्या 35 पैशांचं परत 3 हिस्से व्हायचे. परत 2 मुलांना 1 हिस्सा आणि एक जी विवाहित मुलगी अविवाहित मुलगी होती 1994 तिला 1 हिस्सा. मग याच्यामध्ये म्हणजे वडिलांच्या हिस्स्यामध्ये तिला हिस्सा आला. वडील जरी मयत झाले असले तर असं समजून चालायचं की वडील जिवंत आहेत आणि 3 हिस्से करायचे. 3 हिस्स्यामध्ये वडिलांच्या हिस्स्यामध्ये त्या 2 मुलं आणि 1 मुलगी जी काय आहेत त्यांना हिस्सा मिळतो. त्याच्यानंतर तो बदलला आणि आता इक्वल शेअर आला. आज फक्त मुलीला वाटप मागण्याचा अधिकार नाही, मुलांना वाटप मागण्याचा अधिकार आहे. परंतु जर समजा वाटप झालं, एखाद्या मुलाने जर समजा वडिलांना वाटप मागितलं
किंवा वडिलांनी असं ठरवलं की चला मी जोपर्यंत जेवून देतो तोपर्यंत आपल्या घराचं वाटप करून टाकूया, असं वाटप करायचं जर ठरवलं तर आता मात्र जर समजा 2 मुलं आणि 2 मुली असतील तर 5 हिस्से होतील आणि त्याच्यामध्ये वडिलांचा, 2 मुलांचा आणि 2 मुलींचा असा समान इक्वल. तर परत आपण जो प्रश्न होता की तो जसं 498चं कलम बाबा हे होत झाला, आता त्या आत्महत्या बंद झाल्या, परंतु त्याचबरोबर 2012 नंतर असं लक्षात आलं की बाबा मुलींवरती किंवा महिलांवरतीचे अत्याचार होत झाले, म्हणून 2012चा पोस्को हा कायदा आला. परंतु ह्या कायदा होत असताना या कायद्यामध्ये पहिल्यांदा अशी तरतूद करण्यात आली की जास्तीत जास्त या कायद्याचा प्रचार झाला पाहिजे, परंतु शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या कायद्यामध्ये प्रचार होण्याबाबत एवढं सुद्धा दिलं असतं तरी त्या मानाने जेवढा प्रचार व्हायला पाहिजे तेवढा प्रचार झाला नाही. तुम्हाला आता माहिती असेल की किंवा आपल्या कॉलेजमध्ये पण निर्भयाची पथकाची स्थापना केली असेल. मग या कायद्याचा तो उगम आहे की प्रत्येक शैक्षणिक संकुलमध्ये निर्भया, प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे महिला काम करते, महिला वर्ग काम करते, त्या प्रत्येक ठिकाणी निर्भया पथकची स्थापना व्यवस्थापन करण्याची कायद्यामध्ये तरतूद आली, ती याच कायद्यातून आली. मग हा पोस्को कायदा किंवा बाललैंगिक अत्याचार कायदा काय आहे तर त्याच्यामध्ये बाल या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. बाल या शब्दाची की ज्या व्यक्तीने 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला बाल समजलं. मग मित्रांनो याच्यामध्ये याला हा फक्त मुलींसाठीच आहे का? नाही, हा मुलांसाठी पण आहे. जसा मुलीला लागू आहे तसाच हा मुलांना पण लागू. जर एखाद्या मुलावरती किंवा एखाद्या मुलीवरती जो त्याचा 18 वर्ष पूर्ण नाही त्याच्यावरती जर समजा लैंगिक अत्याचार होत असेल, बॅड टच गुड टच तुम्हाला त्यांच्यापूर्वी झाले असेल असं जर होत असेल तर त्या व्यक्तीला या कायद्याने प्रमाणे संरक्षण दिलेलं आहे. या कायदा एवढा त्याच्यामध्ये व्यापक केलेला आहे की आम्ही असं बघतो की आजकाल बऱ्याच वेळा आपण म्हणतो की 18 वर्षापेक्षा आता मी लग्न केलेलं करणं गुन्हा आहे वगैरे, पण बालवैवाहिक जो कायदा आहे बालविवाह प्रतिबंध कायदा याचं म्हणावं असं पालन होत नाही. जो समाज मागासवर्गीय आहे किंवा जी व्यक्ती खूप अशिक्षित आहे अशा वर्गामध्ये बालविवाहाचं आपण प्रमाण बघतो. माझ्या पूर्ण तर मागच्या महिन्यामध्ये एक केस अशी आली, गरीब परिस्थिती, लग्न झाल्यानंतर डिलिव्हरी करायची होती, प्रेग्नन्सी राहिलेली होती. मग सरकारी दवाखान्यात गेले डिलिव्हरीसाठी, नाव रजिस्टर केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हिचं वय कमी दिसतंय. मग त्यांनी गोड बोलून त्याला सांगितलं की बाबा तुम्हाला नाव रजिस्टर करायचं असेल तर मुलीचा जन्माचा दाखला आणावा लागेल. म्हणून मुलीचा जन्माचा दाखला कुठं तर शाळेतून दाखला आणला गेला. शाळेतून दाखला आणला गेल्यानंतर दवाखान्याच्या व्यवस्थापनाला हे लक्षात आलं की या मुलीचं वय 18 पेक्षा कमी आहे आणि ही मुलगी प्रेग्नंट आहे. मग त्या डॉक्टरांनी पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्या कळवल्यानंतर तो नवरा, त्याचे सासू सासरे, त्याचे आई वडील सगळ्यांविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा नोंदवला गेला. नुसताच गुन्हा नोंदवला गेला नाही तर सासू सासऱ्यांचा त्यांचा 15 दिवसात जामीन झाला, परंतु तो नवरा म्हणणारा विधीपूर्व विवाह केलेला आहे तो 3 महिने झाले त्याला जेलमध्ये राहावा. म्हणजे कारण असं का तर या कायद्यामध्ये अशी पण तरतूद आहे की ज्या व्यक्तीला या गुन्ह्याबाबत किंवा माहिती होईल आणि त्यांनी जर ती माहिती पोलीस स्टेशनला कळवली नाही, त्या व्यक्तीबद्दल जर समजा केस दाखल केली नाही तर पुन्हा त्याला 2 वर्षाची शिक्षा आहे. म्हणजे या कायद्याचं आपण जर व्यापकता बघितली तर ही अत्यंत अशी कठोर अशी आहे. त्याच्यामुळे नाईलाज असतो. सरकारी नोकरदार असलाय डॉक्टर, त्याला वाटलं आपलं करिअर धोक्यात येईल, आपल्यावर उद्याच्याला याच्या प्रकरणामध्ये जर काय झालं, उद्याच्याला त्या डिलिव्हरीमध्ये त्या मुलीचं काय कमी जास्त झालं तर हे सगळं प्रकरण जर पुढे आलं तर आपल्याला नोकरी निश्चितच जावंच लागेल, आपल्यावरती गुन्हा दाखल होईल आणि त्याच्यामुळे त्यांनी ते पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन दिली, गुन्हा दाखल. म्हणजे मला आता याचा दुसरा पुढचा भाग असं सांगायचा मग याच्यातला नेमकी या कायद्याने गुन्हा कशाला म्हणायचं किंवा या कोणती वागणूक आपली कोणती वागणूक या कायद्याखाली शिक्षेला पात्र होऊ शकते, मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये परत 2 भाग असे केलेले आहेत की तो अत्याचार करणारा व्यक्तीच्या कस्टडीमध्ये जर ते बाल असेल तर तो गुन्हा अत्यंत गंभीर समजला जातो. उदाहरणार्थ की आपण कॉलेजमध्ये आहात, कॉलेजमध्ये करून जर समजा शिक्षकांकडून किंवा कॉलेजच्या किंवा शाळेच्या व्यवस्थापकांकडून किंवा तेथील कर्मचाऱ्यांकडून जर समजा त्या संस्थेमध्ये शिक्षण करणाऱ्या एखाद्या बालकावरती जर समजा अत्याचार होत असेल तर तो अत्यंत गंभीर गुन्हा. पाठलाग होत असेल, फॉलोअप करत असेल, कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असेल तर हा गुन्हा. याला 5 वर्षाची शिक्षापर्यंत तरतूद आहे.
कॉन्टॅक्ट करणं, बघा कॉन्टॅक्ट करणं कशाला म्हणायचं हे पण लक्षात. पाठलाग करणं, मोबाईल नंबर घेणं, मोबाईल नंबरवरनं मेसेजिंग करणं, मोबाईल कॉल करणं, हे सगळं पाठलाग करण्याच्या कक्षेत येतं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी फक्त SMS केलाय, मी फक्त किंवा अत्यंत साधन करून द्या की तुम्ही एक चिठ्ठी देऊन कॉन्टॅक्ट नंबर 5 वेळ केला, हे त्या कक्षेमध्ये आलं 5 वर्षापर्यंत शिक्षण. दुसरी गोष्ट टच करणं. कोणत्याही व्यक्तीने जर समजा अशा बालकास टच केलं तर याला पण गुन्हा आहे, 7 वर्षापर्यंत शिक्षण. ज्याला माहिती होईल त्यांनी जर ही माहिती दिली नाही त्याला 2 वर्ष शिक्षण. आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग येतो की रिलेशन ठेवणं. रिलेशन ठेवणे याच्यामध्ये सुद्धा पुन्हा परत भाग पडतात. पूर्वी असं होतं की हा कायदा यायच्या आधी की अत्याचार करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला हे 376 रिव्ह्यू 511 जायचं आणि त्याला 50% शिक्षा होती. आता मित्रांनो ते पण बदल केला. तुम्ही फक्त अत्याचार करण्यासाठी प्रयत्न केला की जेणेकरून तुमचं रिलेशनशिप ठेवण्याची पोझिशनमध्ये तुम्ही एकमेकांच्या आला तरी तो गुन्हा होतो, इंटरपोज होण्याची गरज नाही. शिक्षा किती? 20 वर्ष. बालक जर 16पेक्षा बलक कमी असेल शिक्षा किती? जन्मठेप. त्याच्यापेक्षा कमी असेल तरी शिक्षा फाशीपर्यंत. आता सध्याच्या काळामध्ये सगळ्यात आणि आपण बघतो मीडियामध्ये किंवा याच्यामध्ये याचा सतत याच्याबद्दलच्या केसेस चालू आहेत किंवा याच्याबद्दलच्या सारखा प्रत्येक वेळेस गुन्हे दाखल नवीन गुन्हे दाखल होतात. त्याच्यामुळे या गुन्ह्याची व्यापकता बघा. सगळ्यात महत्वाचं या गुन्ह्यामध्ये जर काय लिहिलं असेल किंवा काय तरतूद असेल तर बाकीचे ज्यावेळेस तुम्ही जर एखाद्याचा खून केला तर तो खून केला हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकार पक्षाची आहे, ती सरकारी वकिलांची, ती पोलिसांची आहे. परंतु मित्रांनो या गुन्ह्यामध्ये तसं नाहीये. या गुन्ह्यामधलं सेक्शन कलम जे 39 आहे, सेक्शन 13 आहे, हे असं सांगतं की देयर इज अ प्रिझम्पशन वन्स द केस इज रजिस्टर्ड अगेन्स्ट एनी accused person, once that this victim has stated that the so and so person has committed the sexual relationship with her, it is presumed म्हणजे असं गृहीत धरलं जातं की त्या आरोपीने ह्या महिलेवरती किंवा ह्या बालकावरती अत्याचार केलेला आहे आणि ते सिद्ध करण्याचं की मी हा अत्याचार केलेला नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या आरोपीवरती. समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. बाकीच्या गुन्ह्यामध्ये अशी तरतूद आहे की त्या आरोपीने गुन्हा सिद्ध केलेला आहे हे सिद्ध करण्याची किंवा हे पूर्णपणे सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांवरती आहे, सरकार पक्षावरती आहे. परंतु या कलमाखाली जर गुन्हा दाखल झाला तर याची पूर्ण जबाबदारी आरोपीवरती आहे की तू सिद्ध करतो गुन्हा केला. मग असं जर असेल तर याच्यामध्ये शिक्षा लागण्याचं प्रमाण जास्त. आणि जर लक्षात घ्या की जर समजा तुम्हाला या अशा गुन्ह्यामध्ये जर शिक्षा लागली तर तुमचं करिअर पूर्णपणे स्पॉइल होणार. पै पाहुण्यांमध्ये गावामध्ये तर नाव जाणार, तो तर विषय सोडून द्या, तुम्हाला सरकारी नोकरी कुठे मिळणार नाही. तुम्हाला ज्या चांगल्या ब्रँडेड खाजगी कंपनीज आहेत तिथं तुम्हाला नोकरी मिळणार नाही. कारण आजकाल खाजगी नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट बघितलं जातं, तुमची कॅरेक्टर तुमची वागणूक कशी ती बघितली जाते. आणि आज ह्या ऍडव्हान्स युगामध्ये एका क्लिकवरती तुमच्या विरुद्ध कोणत्या पोलीस स्टेशनला कोणते गुन्हे दाखल आहेत, कोणत्या कोर्टात कोणते गुन्हे दाखल होते हा सगळा डाटा उपलब्ध आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुमच्या या यौन वयातला प्रत्येक पाऊल हा तुमच्या करिअरकडे का बघून तुम्ही उचलला पाहिजे. आपली ही एक चूक आपलं पूर्णपणे करिअर स्पॉइल करणार नाही ना याची आपण काळजी घेतली पाहिजे. तुमची एक इच्छा किंवा एक तुमचा प्रयत्न किंवा एक तुमचा लाईफ हा तुमचं करिअर बर्बाद करणार नाही ना याची तुमची काळजी घेतली पाहिजे. आणि आज म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनला जर ती कंप्लेंट दिली तर पोलिसांनी जरी ती कंप्लेंट दाखल नाही केली तर तो पण एक गुन्हा आहे. त्याच्यामुळे आता पोलीस स्टेशनमध्ये असं आहे की महिला अत्याचाराविरुद्ध आलेली प्रत्येक फिर्याद ही दाखलच करून घ्यावी. दुसरी गोष्ट की आता पहिल्यासारखी आता जो बदल झालेला आहे 2024चा 1/6/2024 पासून, तर या 1/6/2024 पासून असे की आता तुम्हाला पोलीस स्टेशनला पण जायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन सुद्धा FIR दाखल करू शकता. एवढंच काय, तुम्ही ज्या आधी पूर्वी असं होतं की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच हद्दीमध्ये तुम्हाला गुन्हा दाखल रजिस्टर करायला जावं लागायचं.
आता या काळात पूर्वी खूप प्रयत्न केले किंवा काय असं की झिरोनी गुन्हा दाखल करायची पद्धत होती, परंतु आता ॲज ऑफ राईट तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनवरनं हा गुन्हा दाखल करू शकता, गुन्हा कुठेही घडलेला असेल. म्हणजे मला हे सांगायचं कारण काय तुम्हाला, हे मी का सांगतोय तुम्हाला, तुम्ही का आता थोडंच उतरून लगेच वकिली करायला कोर्टात येणार. तुम्ही शिकताल ना, तुम्हाला जर वकील व्हायचं तर तुम्ही LLB करताल ना. परंतु हे सांगायचं कारण असं मला आहे की तुम्हाला तुमचे अधिकार माहिती असले पाहिजेत की तुम्ही काय करू शकता, तर या व्याख्यानाचा उपयोग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण काय केलं तर आपण जर एखादी चूक केली तर आपल्याला शिक्षा होण्यासाठी किती सुलभ आणि किती सोपे पर्याय उपलब्ध आहेत समोरच्याला, ज्याच्यावर आपण अत्याचार करणार आहोत, याची पण भीती तुमच्या मनामध्ये असावी की जेणेकरून तुम्ही हे काय कृत्य करताना 10 वेळा विचार करतात. म्हणून हे सांगायचं. तर त्यासाठी तुम्हाला जर समजा तुम्ही असा अत्याचार झाला तर तुम्ही या प्रकारचा गुन्हा घरी बसला नोंदवू शकता. दुसरी गोष्ट अशी असते की पूर्वी असे अत्याचार व्हायचे, परंतु याची वाचा कोण फोडत नव्हतं का, अरे जर मी जर अशी जर फिर्याद दिली तर माझं नाव जाईल, माझी गावामध्ये, माझ्या भावकीमध्ये, माझ्या पाहुण्यांमध्ये माझी बदनामी होईल. तर मित्रांनो, या कायद्यामध्ये ती पण तरतूद कव्हर केलेली आहे. या कायद्याप्रमाणे ज्या फिर्यादीचं नाव, ओळख, शाळेचं नाव, कॉलेजचं नाव, गावाचं नाव हे गुप्त ठेवण्याची तरतूद आहे. कोणत्याही व्यक्तीची ओळख त्या व्हिक्टिमची जिच्यावर हा अत्याचार झालाय हे कुठेही डिस्क्लोज होत नाही. तुम्हाला त्या व्हिक्टिमचा जबाब घ्यायचा असेल, तपास करायचा असेल तर पोलीस घरी येऊ शकतात. दुसरीच गोष्ट एवढंच नाही तर पोलीस येताना तो वर्दीमध्ये येणार नाही, तो खाकी ड्रेस घालून येणार नाही, तो सिव्हिल ड्रेस घालून येईल. एवढी या कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हणजे केवळ आता तुमच्यावर जर काही भविष्यामध्ये दुर्दैवाने अशी अत्याचार झाला तर तुम्हाला या व्यवस्थेला घाबरायची गरज नाहीये. माझ्या कुटुंबाचं, माझ्या आई वडिलांचं नाव जाईल म्हणून अत्याचार सहन करण्याची गरज नाहीये. तुम्ही निर्भयपणे तुम्ही याच्याबद्दलची वाचा फोडू शकता. तुमचं नाव, तुमची ओळख, तुमची आयडेंटिफिकेशन ही गुप्त ठेवली जाईल. कोर्टामध्ये सुद्धा तुमची ज्यावेळेस साक्ष असते किंवा काय असते तर तेव्हा तुमची पण ओळख ही तुमची जी केस आहे, ही ट्रायल आहे, ही पूर्णपणे इन कॅमेरा. म्हणजे बाकीच्या ट्रायलला तुम्हाला जगाला गावाला बसायची व्यवस्था असते, तरतूद असते. अशा ट्रायलला फक्त ती व्हिक्टिमला जर समजा तिची आई, म्हणजे त्याला म्हणतो ना नेक्स्ट फ्रेंड, तिचा ज्याच्यावर विश्वास असेल, मग तो ते वडील असू शकतात, आई असू शकते, मावशी असू शकते, आजी असू शकते, आजोबा असू शकते, जे तिला योग्य असेल ती एक व्यक्ती तिच्या परमिशननी किंवा त्याच्या परमिशनने त्या बालकाच्या आणि आरोपीची वकील आणि आरोपी. एवढंच नाही तर अशी तर या गुन्ह्यामध्ये असं तरतूद आहे की त्या व्हिक्टिमला ती साक्ष देताना त्या आरोपीचा चेहरा दिसला नाही पाहिजे. आता तुम्ही जर कोर्टात आला तर प्रत्येक कोर्टामध्ये ब्लॅक फिल्म लावलेली म्हणजे आरोपीचे कटाकरी केलेले आहे. तुम्ही आधी पिक्चर मध्ये बघितले असेल, लाकडाची फक्त फ्रेम असायची, त्याच्यात आरोपी बसलेला असायचा. आता तुम्ही कोर्टात येऊन बघा आरोपीला बसण्याची जागा, तर ती पूर्णपणे बंद केलेली काचेने. म्हणजे एवढं या कायद्यामध्ये बारीकाईने घेतलं. परंतु दुर्दैवाने परत त्याच्यामध्ये असं आहे की या कायद्याचा पण उपयोग काय व्हायला लागला, बांधावरून जर भांडणं असली तर त्या बांधावरून भांडणं होत असली, पोलीस स्टेशनला गेलं, बांधावरून भांडणे, पोलीस म्हणतात बाबा हे दिवाणी बाबा आहे, तो दिवाणी कोर्टात जा. मग होतं काय की मग पोलिसांना दखल घेत नाही, कारण पोलिसांना अशा गुन्ह्यांची दखल घेण्याची गरज नाहीये. कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की पोलिसांनी कोणत्या गुन्ह्याची दखल घ्यायची, कोणत्या गुन्ह्याची दखल घ्यायची नाही. तर याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत, एक दखलपात्र गुन्हा, एक अदखलपात्र गुन्हा. ज्या गुन्ह्याला 3 वर्षापेक्षा, मी सोप्यातली व्याख्या सांगतोय तुम्हाला, बारीक टिचकत न देता, सोपं जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल. एक ज्या गुन्ह्यांना 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा गुन्ह्यांना आपण अदखलपात्र गुन्हा म्हणतो. आणि अदखलपात्र गुन्ह्याची फक्त पोलिसांना केस रजिस्टर करण्याची गरज नाही. किरकोळ मारामारी झाली, एक चापट मारली, पुन्हा एकाने एला बीला, पोलीस स्टेशनला गेलं, पोलीस स्टेशन म्हणतात की ठीक आहे, येणे तुला चापट मारली का, ही तर सही कर, हे अदखलपात्र गुन्हा मी तुझा नोंदवलाय, तुला जर केस करायची असेल तर तू कोर्टात जाऊन कर. बांध फोडल्याने पोलीस असंच म्हणतात बाबा तुझी बांध फोडण्याची मी केस केली, परंतु तुला जर काय त्याच्या विरुद्ध ऍक्शन घ्यायची असेल, हा अदखलपात्र गुन्ह्याची चिठ्ठी घे आणि कोर्टात जा. त्याचं काही समाधान होत नाही. मग तो काय करतो, घरातील जर एखादी महिला 18 वर्षाची आता असेल
तर तिचा पण वापर केला जातो. पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो की ह्या शेजारच्यानी अमक्याने माझ्या मुलीचा हात धरला. आता बघा कायदा कसा बदलला. इथं महिला विरोधी गुन्हा आला, या गुन्ह्याची मात्र त्याला दखलच घ्यावं लागतं. आता ह्याला पोलिसांना म्हणता येत नाही की ही अदखल पात्र मी नोंदवले, जा पोलीस स्टेशनला, जा तू कोर्टात तुझी तू केस कर. कारण तुझं तू केस कर म्हणले की आता खाजगी वकील फ्रीमध्ये काम करणार नाही, तो फी घेणार आहे. तो कोर्ट प्रत्येक तारखेला त्याला फिर्यादीला कोर्टात द्यावं लागणार आहे. सरकारी केसमध्ये असं चालत नाही. सरकारी केसमध्ये तुमची केस लढण्यासाठी सरकारी वकील असतात. तुम्हाला कोर्टामध्ये प्रत्येक तारखेला यायची गरज नाही. ज्यावेळेस तुमची साक्ष नोंदवायची त्यावेळेस पोलीस तुम्हाला घरी बोलवायला येतो, म्हणजे समन्स येतं. मग हा फरक आहे. मग हा काय तर अशा केसमध्ये काय होतं, मग तो अशा प्रकारची खोटी केस रजिस्टर करतो आणि मग बालपोळीचं प्रकरण हे महिला अत्याचारापर्यंत जातं. आणि मग इथं काय होतं की कुठंतरी कायद्याचा दुरुपयोग. तिसरी परत याच्यामध्ये असं आहे की जर समजा असा खोटा गुन्हा जर रजिस्टर केला तुम्हाला हे जर सिद्ध झालं तर त्याला पण काय शिक्षेची तरतूद आहे, नाही असं नाही. परंतु हे सांगण्याचं पाठीमागचं कारण आहे की महिलांची संख्या जास्त आहे. महिलांना जर तुम्हाला जर तुमच्या पिढीची किंवा तुमच्या बच्च्या ज्या आता तुम्ही प्रौढ झाला 18 वर्षाच्या पुढे झाल्या, परंतु तुमच्या नंतर पण अनेक महिला 18 वर्षाच्या आत आहेत. जर तुम्हाला या कायद्याचं पावित्र्य ठेवायचं असेल तर तुम्ही पण काय केलं पाहिजे की अशा खोट्या गुन्ह्यांना रजिस्टर करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. कारण आपण म्हणतो का नाही की एकदा का एखाद्या व्यक्तीचं कानफाट्या नाव पडले की त्याच्याबद्दलची व्यथा काय होते. जर हा कायदा बदनाम झाला, पूर्वी जसं 498च्या बाबतीत झालं, प्रत्येक स्त्री ही काय झाली की पटू अगर न पटू नवऱ्याचं थोडा जरी त्रास झाला तर ती काय करायला लागली, लगेच सासू सासरा दीर नणंद यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन केस द्यायला लागली. नंतर त्या कायद्याबद्दलची कोर्टाची बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला. त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की अरे ह्याच्यात 80% 90% खोटे गुन्हे. ज्या महिलेवर खरंच अत्याचार होतो ती तर घरीच निमूटपणे सहन करते. मग ह्या कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तशी माझी अपेक्षा आहे की हा बाललैंगिक प्रतिबंधक जो कायदा आहे याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आहे. त्याच्यामुळे ती जबाबदारी ही मॅक्झिमम महिलांवरती आहे. महिलांनी सुद्धा याबाबतचं जर काही असं घडलं आणि कोणी जर तुम्हाला फोर्स केलं की नाही एखाद्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल करू, म्हणजे तो ताळावर येईल, म्हणजे तो जागेवर येईल, त्याला आपण धडा शिकू, तर तुम्ही सुद्धा त्याला विरोध केला पाहिजे. काय विरोध केला पाहिजे? तुमची ही एक खोटी केस ही त्या कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ह्या जो बाललैंगिक प्रतिबंध कायदा आहे याची जाणीव असली पाहिजे. आपण आता तुम्ही प्रौढमध्ये आहे, 2 वर्षांनी समजा तुमचं 18-19 वर्ष कंप्लीट झालं आणि तुम्ही जर एखाद्या मुलीला SMS केला जिचा 18 वर्ष पूर्ण नाही, एखादा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, साधा पाठलाग करायचा प्रयत्न केला आणि जर केस रजिस्टर झाली तर आपलं करिअर हे धोक्यात येऊ शकतो याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जो कायदा कोण पाळतो, तर कायदा ज्याला कळतो तो पाळतो. ज्याला कायद्याचे म्हणजे कायद्याचे काय होऊ शकतं त्याचे परिणामच माहिती नसते तर तो पाळणारच नाही. विष, बाबा हे विष जर आपण पिलं तर आपला मृत्यू होऊ शकतो हे ज्याला माहिती आहे तो ते विष पिणार नाही. परंतु त्या विषयाचा जर समजा तुम्हाला काय याचा परिणाम जर काय माहिती नसेल, काय होतं हे माहिती नसेल तर ते पिलं जाऊ शकतं. अज्ञानपर्यंत होईना पिलं जाऊ शकतं. म्हणून माझं आपल्या या कार्यक्रमाच्या दृष्टीने हे सांगणे की अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून तुम्ही जेवढं मिळालं अधिक राहा. अशा प्रकारचा एखादा जर गुन्हा रजिस्टर झाला तर आपलं पूर्णपणे करिअर हेच बाद होऊ शकतो. आपल्याला सरकारी नोकरी, खाजगी नोकरी याला सगळ्याला आपल्याला अडचणी येऊ शकतात. दुसरं आपल्याला याच्यामध्ये जर बघितलं तर मॅक्झिमम जर आपण मुलांचं बघितलं तर या वयामध्ये गाडी वापरण्याचं 2 चाकी असू द्या 4 चाकी असू द्या हे प्रमाण खूप जास्त आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आज नाही म्हणलं तर 2-2, 3-3 गाड्या आहेत. कारण एखादा पूर्वी गावात एक मोटरसायकल असायची आणि ती बघायला गाव बोलवायचं. आज प्रत्येकाच्या दारात एवढ्या गाड्या आहेत की त्याला लावायची जागा नाही. अशी अवस्था. परंतु या गाड्यांमागचा सुद्धा एवढा कायदा विचित्र आहे हे पण तुम्हाला लक्षात आणून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक जणाचं इथं 18 वर्ष पूर्ण नाही, पण कुणाकडे लायसन नसणार आहे परंतु गाडी सगळी चालवतात. तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवता त्या गाडी कशी चालवायची याबद्दल पण नियम आहेत.
परंतु मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस रोडवर येतात त्यावेळेस तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते आणि ह्या जबाबदारीची कुणालाही जाणीव नसते. तुम्ही जर मोटरसायकलवर जाऊन देता, तुम्हाला चाललेला आहे, तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर हात केले तर तुम्ही त्याला पटकन गाडीवरती बसवता. तो बसतो आणि जर समजा अपघात झाला तर त्या पाठीमागं बसवणारा जो व्यक्ती आहे त्याला जर समजा काय अपंगत्व आलं असेल, त्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्याला त्याची संपूर्ण नुकसान भरपाई द्यायची जबाबदारी तुमची. हे कुणालाच माहिती नसतं. कोणताही मित्र येतो, बघून मी जरा गावातून जाऊन येतो, चौकातून चक्कर मारून येतो, गाडी घेऊन जातो, आपण त्याला चावी देतो, पण कधीच विचारत नाही आणि तुला लायसन आहे का. आपण कधीच बघत नाहीये की आपल्या गाडीचा इन्शुरन्स संपलाय का आहे म्हणून, कधीच बघत नाही. प्रत्येकाकडे टू व्हीलर आहे. टू व्हीलरचं तर बाबतीत असं आहे की ज्यावेळेस गाडी पासिंग होती त्यावेळेस शासनाने कंपल्सरी केलेला एक इन्शुरन्स आहे म्हणून आपण काढला जातो. पूर्वी तर ते 1 वर्षाचाच इन्शुरन्स निघायचा. आता ह्या 2023 पासून दुरुस्ती केली आणि 3 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही ॲट अ टाइम इन्शुरन्स काढू शकता. परंतु आपण कधीच बघत नाही की त्या आपण ज्याला चावी दिली त्याला लायसन आहे का. आपण कधीच बघत नाही आपल्या गाडीचा इन्शुरन्स संपलाय का. मी 2006 मध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस माझ्याकडे एक अशी केस आली होती की माझ्या क्लायंटनी एक एबीटी गाडी 6,000ला विकत घेतली. त्यावेळेस एबीटी गाडी बंद होत आली. माझ्याची एबीटी गाडी खूप 80 जरी तिची हॉर्स पॉवर असेल तर तिला पिकअप प्रचंड होतं. गाडी अगदी फर्स्ट गिअरवरती जर तुम्ही क्लच सोडला तर ती गाडी अशी एका पायाचा चाकावर उभा राहायची, ती ताकद त्या गाडी एबीटीमध्ये होती. आणि त्यांनी जाऊन कंट्रोल झाला नाही, त्या एक जणाला धडक दिली तर दिली कशी, पाठीमागून धडकला, दोन्ही पायांमध्ये त्याचा चाक गेला आणि तो पडला कपाळावरती पडल्यामुळे इथं डोक्याला जखम झाली आणि तो 2 महिने कोमामध्ये होता, ICU मध्ये ऍडमिट. दवाखान्याचं बिल आलं 6 लाख रुपये. गाडी 6,000ची, इन्शुरन्सचा क्लेम 10 लाखाचा त्याच्या विरुद्ध दाखल झाला. केवढ्यात पडलेली गाडी, ना गाडीचा इन्शुरन्स ना गाडीची. नवीन गाडी घ्यायची ऐपत नव्हती म्हणून जुनी गाडी घेतली होती. मग हे का, याच्यासाठी आपण काय घेतलं पाहिजे, आपल्यासाठी आपण काय खबरदारी घेतली पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याची दुसरी पण बाजू आहे की दुर्दैवाने जर समजा आपल्या कुटुंबातला कुणाचा किंवा आपला जर कुणाचा जर अपघात झाला आणि याच्यामध्ये जर समजा अपंगत्व आलं, याच्यामध्ये जर समजा दुर्दैवी मृत्यू आला तर त्या कुटुंबाला रस्त्यावर याची पाळी येऊ नये म्हणून कायद्यामध्ये नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार दिलेला आहे. मग ही नुकसान भरपाई कोणाविरुद्ध मागायची, कशी मागायची, नुकसान भरपाईची रक्कम कशावरती ठरती हे पण बघून आलं. तर याच्यामध्ये असं आहे की जर समजा तुम्हाला अपघाती मृत्यू जर आला किंवा अपघातामुळे जखमा होऊन जर समजा अपंगत्व आला असेल तर तुम्ही नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार तुम्हाला. पूर्वी याच्याबाबत लिमिटेशन नव्हतं. 10 वर्षांनी सुद्धा क्लेम तुम्ही दाखल करू शकत होता. परंतु 2023च्या अमेंडमेंट पासून त्याला 6 महिन्याचं लिमिटेशन आलेलं आहे. मग हे तुम्ही कुणाच्या विरुद्ध मागू शकता नुकसान भरपाई, जर त्या अपघातामध्ये ज्या वाहनाच्या चालकामुळे चूक झालेली आहे, ज्या वाहन चालकाच्या चुकीमुळे अपघात झालेला आहे त्या वाहनाच्या ओनर विरुद्ध तुम्ही नुकसान भरपाई मागू शकता. कुणाविरुद्ध नुकसान भरपाई मागू शकता, मालकाविरुद्ध. मग ड्रायव्हर विरुद्ध का नाही, ड्रायव्हरला दुसरी शिक्षा. त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे अपघात झालेला आहे त्याला 379 खाली रॅश अँड निग्लिजन्स ड्रायव्हिंग खाली त्याला वेगळी शिक्षा आहे. मृत्यू झाला असेल तर 2 वर्षापर्यंत त्याला शिक्षा आहे. त्या ड्रायव्हरला जर समजा मृत्यू झाला नसेल तर त्याला 3 महिन्यापर्यंत शिक्षा आहे. हे वेगळं, हे ड्रायव्हरसाठी झालं. मालकासाठी पण करतो ते. मालकासाठी काय करतो ते, नुकसान भरपाई त्याला दे. याचं कारण असं की कायद्यामध्ये विकारियस लायबिलिटी हे एक तत्व आहे. ज्यावेळेस एखादा तुमचा कामगार तुम्ही एखाद्या कामासाठी अपॉइंट करता आणि त्या कामगाराकडून जर एखादी चूक होती तर त्या झालेल्या चुकीची नुकसान भरपाई भरून द्यायची जबाबदारी मालकाची. तुम्ही गडी एखादा तुमचं ऊसाची शेती खांदी बांधणीसाठी तुम्ही एखादा गडी लावला आणि किंवा एखादा खड्डा खांदण्यासाठी तुम्ही गडी लावून खड्डा खांदत असताना शेजारीची पाईपलाईन फुटली. आता ही पाईपलाईन मग त्या गाड्याने भरून द्यायची का, तर ती कुणी भरून द्यायची, मालकाने भरून द्यायची. कारण त्या गडी हा कुणासाठी काम करतोय, तो कामगार कोणासाठी काम करतोय, मालकासाठी काम करतोय. तसं ड्रायव्हर कडून जर समजा एखादी चूक झाली तर त्याची नुकसान भरपाई द्यायची जबाबदारी मालकाकडे आहे. म्हणून मी म्हणलं की आता समजा तुम्ही मित्र आहात, कॉलेजमध्ये गाडी घेऊन आला आणि कॉलेजमध्ये गाडी घेऊन आला, दुसरा मित्र म्हणला बघू मी चौकातून जाऊन येतो
आणि चाबी घेतली आणि गेल्या चौकात जात असताना अपघात झाला. अपघात झाल्यानंतर जर समजा समोरच्याचा मृत्यू झाला आणि त्यांनी नुकसान भरपाईचा क्लेम केला 50 लाख रुपये, 60 लाख रुपये, 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी, 100 कोटीपर्यंत क्लेम जाऊ शकतो. मी म्हणतो चला 10 लाखाचा क्लेम केला, नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी काय कोणाची? हू इज द रजिस्टर ओनर ऑफ दॅट व्हेकल? रजिस्टर ओनर कोण आहात? तुम्ही किंवा तुमचे वडील. मित्रांनी गाडी नेली, मित्र तेवढा चक्कर मारून आला, गाडी अपघात झाला, गाडीची चाबी दिली, परत संपला, तो जबाबदारी शून्य त्याची. आता ही 10 लाख रुपये द्यायची जबाबदारी कुणाची? त्या गाडीचा जो मालक आहे त्याची. म्हणजे गाडी देताना तुम्ही दुसऱ्याला चाबी देताना काय बघितलं पाहिजे ते तुझं लायसन देतात. आणि आपल्या गाडीचा इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स असेल तर मग काय होतं की ती जबाबदारी इन्शुरन्स वरती जाते. परंतु त्याच्यात पण तर तुमचा मित्र गेला आणि चौकातल्या बारमध्ये बसला असेल आणि येताना जर ऍक्सिडेंट झाला तरी सुद्धा इन्शुरन्स कंपनी सुद्धा जबाबदार नाही. म्हणजे आहे ड्रंक अँड ड्राईव्हची केस. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस चाबी देता दुसऱ्याला त्यावेळेस तुम्ही काय बघितलं पाहिजे? आपल्या गाडीचा इन्शुरन्स आहे, समोरच्या ज्या व्यक्तीला आपण गाडी देतोय त्याचं लायसन आहे का, तिसरे व्यक्ती बघितले तो किती काय गुन्हाचा आहे हे पण बघितलं पाहिजे, आणि आपल्या गाडीचा इन्शुरन्स आहे हे पण बघितलं पाहिजे. मग आता जर समजा असं करून झालं की अपघातात आपण जखमी झालो किंवा आपल्या कुणाचा तरी मृत्यू झालाय तर याच्यावर आपल्याला काय काय आहे? तर त्याच्यामध्ये असं झालं की ज्याच्या चुकीमुळे अपघात झालाय आणि ज्याला अपघात आलेला आहे किंवा ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचं वय किती होतं, त्याचं मासिक उत्पन्न किती होतं, त्याचं फ्युचर करिअर काय होतं, या सगळ्याचा विचार करून एक कायद्यामध्ये गुणक दिलेला आहे. 0 वय ते 15 वर्षापर्यंत साधारणपणे 5चा गुण आहे. 15 ते 20 पर्यंत ज्याचं वय असेल त्याचा त्याला 6चा गुण, 20 ते 25 पर्यंत 7चा गुण, 25 ते 30 पर्यंत 8चा गुण, आणि तिथनं परत दर 5 वर्षांनी एक परत कमी होत जातं. म्हणजे 25 ते 30 हे तुमच्या आयुष्यातलं एक कर्तबगारीचं वय समजलं जातं. मग तुम्हाला जर समजा 50,000 रुपये जर समजा तुम्हाला मासिक उत्पन्न आहे तर तुमचं वर्षाचं उत्पन्न झालं 6 लाख रुपये. 6 लाखातून तुम्ही 1/3 तुम्ही स्वतःवर खर्च केला असता, म्हणजे 2 लाख रुपये तुम्ही स्वतःवरती खर्च केला असता, आणि 4 लाख रुपये हे तुमच्या फॅमिलीसाठी दिले असते असा कायदा समजतो. आणि जर समजा तुमचं वय वर्ष तिथं जर समजा 25 असेल तर गुणक येतो 7चा, म्हणजे 4 वार्षिक उत्पन्न 4 लाख झालं, 728 लाख रुपये तुमची नुकसान भरपाई तिथं झाली. असा याच्याप्रमाणे तुमचं मल्टिप्लिकेशन करून तुमचं नुकसान भरपाई काढली जाते. तुमचं अपंगत्व किती आले याच्यावरती पण नुकसान भरपाई मिळते. म्हणजे मोटर वाहन चालवताना तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे. आपलं 18 वर्ष पूर्ण झालं की आपलं लायसन काढलं पाहिजे. आपलं गाडी चालवताना आपल्याला कर पाहिजे, आपलं लायसन असणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गाडीचा इन्शुरन्स असला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण गाडी कुणाला देत असताना किंवा आपण ज्यावेळेस गाडी कुणाला देतो त्यावेळेस त्याला लायसन आहे का हे पण बघितलं पाहिजे. सगळ्यात चौथी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गाडी विक्री. आता बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण 2 वर्षाला 5 वर्षाला आपण गाडी बदलतो. मित्रांनो, ज्यावेळेस गाडी तुम्हाला बदलायची असेल तर ही गाडी बदलताना त्या गाडीची जी किंमत आहे 10-5 हजार रुपये त्याची पाठीमागं ठेवा. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला तुमची गाडी खरेदी करणाऱ्याला ज्यावेळेस गाडी त्याच्या ताब्यामध्ये देणार आहे त्यावेळेस पहिली त्याच्या नावावर गाडी करून द्या. कारण काय होतं की समजा एक तुम्ही गाडी मोटरसायकल विकली 50,000ला तर तो काय म्हणतो 50,000ला विकली, माझ्याकडे 30,000 20,000 रुपये राहिले, 30,000 देतो, गाडी घेऊन जातो आणि 20,000 दिल्यावर माझ्या नावावर गाडी करा. कधीच असला व्यवहार. याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही ज्या नावावर